अड्याळ बस स्थानकामागे कचऱ्याचा धुराडा, प्रवाशांचा श्वास कोंडतोय, अपघाताची टांगती तलवार. शासकीय दुर्लक्षामुळे ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, रात्रीच्या वेळी रस्ता दिसेनासा. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील महत्त्वाचं केंद्र असलेल्या अड्याळ येथील बस स्थानकाचा परिसर सध्या कचऱ्याच्या धुरानं वेढला गेलाय. बस स्थानकाच्या अगदी मागे सातत्यानं कचरा जाळला जात असल्यानं प्रवासी, नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तडाख्यासोबतच आता या विषारी धुरामुळे अड्याळवासियांचा श्वास कोंडत असल्याचं सध्या चित्र आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि अशातच बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली जाते. हा धूर थेट बस स्थानकाच्या दिशेने येत असल्यानं तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होतो. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना आणि लहान मुलांना या धुराचा सर्वाधिक फटका बसत असून त्यांना गुदमरल्यासारखं होत आहे. हा धूर केवळ बस स्थानकापुरता मर्यादित नसून तो थेट मुख्य रस्त्यापर्यंत पसरतोय. रात्रीच्या वेळी हा धूर इतका दाट असतो की समोरून येणारं वाहन दिसत नाही. त्यामुळे वाहन चालकांचं नियंत्रण सुटून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जर या धुरामुळे एखादा गंभीर अपघात घडला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक करतात. अड्याळ बस स्थानक परिसरातील ही धूरखुंडी नक्की कधी फुटणार आणि प्रवाशांना मोकळा श्वास कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.